व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्डची 14 नंबरची पोएम आहे चालता चालता काय होते त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। यामध्ये आपण शब्दार्थ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत। यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा आणि तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात की खालील प्रसंग आल्यावर मुलाने काय केले, तर याची सुद्धा उत्तरे आपण याच्यामध्ये केलेली आहेत। तर सर्वात अगोदर आपण शब्दार्थ बघूया। पहिला आहे रस्ता, रस्त्याचं मराठी दुसरा वर्ड येणार आहे मार्ग आणि इंग्लिश वर्ड येणार आहे रोड। सेकंड आहे डोंगर, डोंगरचा मराठी दुसरा शब्द येणार आहे पर्वत आणि इंग्लिशमध्ये त्याला माउंटेन म्हणतात। आकाशचं येणार आहे नभ आणि इंग्लिशमध्ये त्याला स्काय म्हणतात। दगडचं येणार आहे पाषाण आणि त्याला इंग्लिशमध्ये स्टोन म्हणतात। घरचं येणार आहे गृह आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हाऊस। त्यानंतर खाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पुढे पुढे चालत राहिल्यावर काय होईल असे मुलाला वाटते, म्हणजे मुलगा जेव्हा स्वप्नामध्ये चालत असतो तेव्हा तो पुढे 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 जात असतो, तर त्याला काय वाटतं की म्हणजे शेवटी काय होईल, तर उत्तर आहे पुढे पुढे चालत राहिल्यावर शेवटी रस्ता संपून जाईल असे मुलाला वाटते। म्हणजे जेव्हा जेव्हा तो पुढे 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 चालत जाणार एक वेळ अशी येणार आहे की रस्ता संपणार आहे असं मुलाला वाटतं। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे निघताना मुलाने आपल्याबरोबर घेतलेल्या 3 गोष्टी कोणत्या, म्हणजे मुलगा जेव्हा घरातून निघाला म्हणजे स्वप्नामध्ये जेव्हा निघाला तेव्हा त्याने कोणत्या अशा 3 गोष्टी घेतल्या होत्या सोबत, तर गळ्यात गलोल म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये एक गलोल होती, हातात छडी होती आणि खिशामध्ये त्याच्या शेंगदाण्याची पुडी होती। तर या 3 गोष्टी निघताना मुलाने आपल्याबरोबर घेतल्या होत्या। कोणत्या 3 गोष्टी होत्या? गळ्यात गलोल, हातात छडी आणि खिशात शेंगदाण्याची पुडी। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे मुलगा दगडावर का बसून राहिला, म्हणजे मुलगा दगडावरती का बसला होता, तर उत्तर आहे मुलगा चालता चालता ओसाड रानाजवळ आल्यावर सगळीकडे सामसूम झाले होते। म्हणजे मुलगा चालत चालत चालत, ओसाड रान म्हणजे काय, जिथे झाड नाही काय नाही किंवा हिरवळ अशी नाही, ओसाड असतं म्हणजे तिथे पक्षी नाहीत, प्राणी नाहीत किंवा झाडं नाहीत, असं जे रान असतं किंवा असं जे शेत असतं त्याला ओसाड माळरान वगैरे असं म्हणतात। त्याच्यानंतर कडक ऊन तापलेले होते, मग त्यावेळेस काय होतं तर ऊन खूप कडक होतं आणि मुलगा घामाघूम झाल्यामुळे म्हणजे जिथे त्याला बसायला म्हणजे थंडावा नाही सावली नाही त्यामुळे तो काय झाला होता उन्हामुळे घामाघूम झाला होता आणि मग तो काय झाला एका दगडावर बसून राहिला। जर तिथे झाड असतं तर तो झाडाखाली बसला असता, म्हणजे रान ओसाड माळावरती काय असतात तर फक्त मोठमोठे दगड वगैरे असतं, सो तो कंटाळून किंवा घामाघूम होऊन थकल्यामुळे त्या दगडावरती बसून राहिला। त्यानंतर आता आपण वर्कबुकचे क्वेश्चन बघूया। पहिला आहे खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा, म्हणजे पोएममधून आपल्याला ह्या ज्या ओळी आहे ह्या लाईन आहे त्या कंप्लीट करायच्या आहेत। गळ्यात गलोल डॅश डॅश दिलेला आहे आणि आडवे येते सांगितलेलं आहे, तर इथे काय येणार आहे गळ्यात गलोल, हातात छडी, खिशात शेंगदाण्याची पुडी, चालता चालता काय होते रेल्वे फाटक आडवे येते। सेकंड आहे आई आई ओरडू वाटले दाटून दाटून रडायला आले, म्हणजे जेव्हा मुलगा घाबरला तेव्हा तो आई आई म्हणून त्याला ओरडावंसं वाटलं आणि दाटून म्हणजे त्याला खूप असं रडायला येत होतं। खाड खाड बूट वाजले उंचच उंच कोण आले, म्हणजे खाड खाड असं बुटाचा आवाज आला, शूजचा आवाज आला आणि त्याला असं वाटलं की उंचच उंच कोणीतरी आलं आहे, म्हणून तो काय करतो स्वप्नातून घाबरून उठतो। त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, म्हणजे आपल्याला ह्या कवितेतल्या ओळी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ हा आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे। चालता चालता काय होते एक छोटे तळे लागते, पाय बुडवून भाकऱ्या खेळून दाणे खात चालतो फिरून। तर याचा अर्थ काय येणार आहे मुलगा जेव्हा चालत चालत पुढे जातो तेव्हा त्याला एक छोटे तळे लागते किंवा छोटे तळे मिळते, मग तो त्या तळ्यात पाय बुडवून बसतो आणि भाकऱ्यांचा खेळ खेळून खिशातील दाणे खात चालत पुढे निघून जातो। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या तुमच्या शब्दामध्ये याचा अर्थ लिहायचा आहे। त्यानंतर आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। मुलाचे हात कोणाला लागणार आहे, तर मुलाला काय वाटतं की आता रस्ता संपून जाईल, माझे हात कशाला लागणार आहे, तर मुलाचे हात चांदोबाला लागणार आहेत असं कोणाला वाटतं तर मुलाला। मुलगा टाटा कोणाला करतो, म्हणजे बाय बाय कोणाला करतो, तर मुलगा गाडीला, तर ती कुठली गाडी आहे रेल्वे गाडी किंवा आगगाडीला तो टाटा करतो। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे मुलगा दगडावर का बसून राहिला, उत्तर काय येणार आहे कडक उन्हामुळे घामाघूम झाल्यामुळे मुलगा दगडावरती बसून राहिला, म्हणजे तो थकला होता ना त्यामुळे। मुलाच्या खिशात काय आहे, तर उत्तर आहे मुलाच्या खिशात शेंगदाण्याची पुडी आहे। त्यानंतर पुढे आहे थोडक्यात उत्तरे लिहा।
आपण स्वप्नात होतो हे मुलाला केव्हा कळाले, म्हणजे त्याला कधी कळलं की हे जे आहे आपल्या स्वप्नामध्ये चाललं आहे हे खरोखर नाही आहे, हे कधी मुलाला कळालं? मुलगा जेव्हा चालत चालत पुढे जातो तेव्हा त्याला ओसाड माळ आणि डोंगर दिसतात, जिकडे सामसूम पाहून कडक उन्हामुळे घामाघूम झालेला मुलगा दगडावर बसून राहतो. म्हणजे जेव्हा तो चालत चालत जातो त्यावेळेस त्याला काय दिसतं, तर ओसाड माळरान आणि डोंगरच डोंगर दिसतात. त्यामुळे तो ऊन खूप असतं, त्यामुळे तो घामाघूम झालेला असतो, थकलेला असतो, त्यामुळे तो एका दगडावरती बसून राहतो. तेव्हा त्याला एकटे असल्याची जाणीव होते. मग तेव्हा त्याला कळतं की अरे बापरे, मी तर एकटाच आहे. आणि तो घरापासून खूप लांब असतो आणि त्याला असं वाटतं की माझं घर इथून खूप दूर आहे, खूप लांब आहे. मग तो आई आई ओरडू लागतो. मग त्याला भीती वाटायला लागते. मग तो आई आई म्हणून ओरडू लागतो. त्याला खूप रडायला येते आणि तेवढ्यात खाडखाड बुटांचा आवाज येतो आणि त्याला उंचच उंच कोणीतरी समोर आल्याचा भास होतो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासमोर कोणीतरी उंचच उंच व्यक्ती किंवा कोणीतरी आलंय. व तो घाबरून अंथरुणात उठून बसतो आणि मग तो एकदम घाबरतो आणि अंथरुणामध्ये उठून बसतो. तेव्हा त्याला कळते की आपण स्वप्नात होतो. त्यानंतर 5th नंबरचा आहे, खालील प्रसंग आल्यावर मुलाने काय केले. आता पहिला आहे, वाटेत एक तळे लागलं. मग तळे लागल्यावरती मुलाने काय केलं, तर मुलगा त्यामध्ये पाय बुडवून भाकऱ्यांचा खेळ खेळून खिशातील दाणे खात पुढे निघून गेला. मग तो काय केला, तळे भेटलं, त्याच्यामध्ये तो पाय बुडवून खाली बसला आणि त्याच्यानंतर त्यांनी जो भाकऱ्यांचा जो खेळ असतो तो खेळला आणि खिशात जे दाणे होते ते खात तो पुढे निघून गेला. त्याच्यानंतर त्याला काय भेटले, तर चिंचेचे वन भेटले. चिंचेचे हिरवेगार वन समोर आले. मग चिंचेचं हिरवगार वन समोर आल्यावर त्याने काय केलं, गलोल मारून चिंचा पाडतो आणि त्यात चोखत चोखत दुडका पळून जातो. म्हणजे ज्यावेळेस त्याला चिंचा दिसतात त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये काय असते, तर गलोलीनं काय केलं जातं, तर नेम लावला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये दगड अडकवला जातो आणि त्यानं निशाणा साधला जातो. जसे की आंबे पाडणं, चिंचा पाडणं अशी कामं त्याने केली जातात. सो चिंचेचं वन समोर आल्यावरती त्याने त्या गलोलमध्ये दगड भरला असेल आणि ते गलोल मारून त्याने चिंचा पाडल्या आणि त्या चोकत चोकत तो दुडका पळून जाणं म्हणजे भूर पळून जाणं, अशा प्रकारे तो पळून गेला. 3rd नंबर आहे, कडक उन्हात घामाघूम झाल्यावर. आता तो जेव्हा थकला होता तेव्हा उन्हाने खूप घामाघूम झाला होता, तेव्हा त्याने काय केलं, तर एकटा दगडावर बसून राहतो. मग तो काय करतो, तर एकटा दगडावरती बसून राहतो आणि घरापासून खूप दूर. आणि मग त्याला समजतं की आपण घरापासून खूप दूर आहोत. तर कडक उन्हात घामाघूम झाल्यावरती मुलगा दगडावरती बसून राहतो, घरापासून खूप असा दूर असतो. सो अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.